पत्रकार परिषद घेतली आम्ही आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज सुधार समितीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या जे काही वेडेवाकडे प्रस्ताव येणार होते त्याचा कडकडून आम्ही विरोध केला आणि रस्त्यावर येण्याची देखील एक तयारी आणि ताकद दाखवली। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की साधारणपणे आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल 25 वर्ष मुंबई आम्ही जपली जोपासली, कुठेही वेडेवाकडे प्रस्ताव पारित होऊ दिले नाहीत। पण हे नवीन जे काही प्रशासन शासन महानगरपालिकेत बसलं भाजप आणि बिंदेंचं, त्यानंतर अनेक प्रस्ताव हे वेडेवाकडे यायला लागले। ह्याच्यात शाळांचं प्रायव्हेटायझेशनचं असेल, मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळांचं प्रायव्हेटायझेशनचं, किंवा मग काल जे प्रस्ताव आले होते 3 मोकळ्या जागा 3 मोकळी मैदानं ह्याला रेसिडेन्शियलमध्ये कन्वर्ट करणं। म्हणजे एक मैदान फुटबॉलपटूंसाठी होतं, त्याच्यातून अनेक फुटबॉलर्स असे आहेत जे देशासाठी खेळलेत, देशाच्या टीमसाठी खेळलेत, ते मैदान त्यांना एक्झिबिशन सेंटरमध्ये करायचं होतं। अरे राहू ते, खुर्चीचाच खेळ चालू आहे, पण थोडं तो आवाज इथपर्यंत येतो, मग तुमच्या बातम्या काहीतरी भलत्या लागतात, तिकडच्या खुर्चीचा खेळ। तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की पहिला जो त्यांचा प्रस्ताव होता, एक मोकळं मैदान बँड्रा वेस्टमधलं जिथे फुटबॉलर्स खेळतात, हजारो फुटबॉलर्स प्रत्येक वर्षी खेळतात, वेगळ्या वेगळ्या टुर्नामेंट्समध्ये खेळतात, तिथून देशाच्या टीमसाठी खेळलेले आहेत, ते मैदान त्यांना तिथे एक्झिबिशन सेंटर करायचं होतं। म्हणजे कन्स्ट्रक्शन करायचं आहे, कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं आहे, मग पुढे कोणाला तरी द्यायचं होतं। ते आज आम्ही हाणून पाडलेले